आहे का तुला नाव बाबा सर बाजूला. हॅलो पुढे गेला लगेच बंद कर 2 मिनिट बंद कर 2 मिनिट थांब ना होय शूटिंग काढा आले तुम्ही कशा संदर्भात आले तुम्हाला विचार शूटिंग काढता तुम्ही शूटिंग काढता कशासाठी काढता पत्रकार साहेब ते शिक्षिका आहेत आता ते आले आणि जिल्हा परिषद शिक्षिका आहेत त्या आणि त्या इथे येऊन अधिकार सुद्धा आहे का शिक्षकांना मला एवढं एक सांगा त्या एक सरकारी नोकरी आता ते इथे येतात त्या इथे व्हिडिओ काढतात हा मग मी तुमच्या सोबत नाही बोललो मी सोबत तुमच्या सोबत बोलत नाही आम्ही तुमच्या सोबत बोलत नाही कोणाचा 100% अधिकार आहे मग जर तुम्ही तिथे हे दिलं असतं मोजणीप्रमाणे कशाला हे करायला लागलं असतं कुणाची माझी जनता वेळ आहे का की मला काय जनता वेळ आहे का मग आता हे तुमच्या एकावरून जर आखे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर काय करायचं कुठं दिली आणि मग हे लोक काय एवढी आमचा प्रश्न नाही आमचा प्रश्न नाही आख्या जनतेचा प्रश्न आहे आख्या जनतेचा प्रश्न आहे तुमचं चुकीचं काम आहे लागून गेले माझ्या हाती
सगळं शूटिंग आलेलं ऐका ना ताई, हे सगळं शूटिंग आलेलं आहे. नाही घेऊन देणार सर. म्हणून घेऊन दे. बसते इथं. तुझी हात द्या का इथं बसायला? हा बसले. हा? नाही देणार. हात तुझे आहे का? तुझ्या हातीत बस ना तू. नाही माझ्या हातीत नाही इथून जा. नाही देणार. तुझ्या हातीत बसायचं. आमच्या हातीत का बसायचं? आमच्या हातीत आम्ही काही करू. आम्ही एवढ्या जमिनी घालवल्या. आम्ही येडं आहेत का? तिच्या नादाला लागून एवढं करता का? कोणत्या नादाला लागलं? तिच्या नादाला आम्हाला जायचंय तर जायचं नाही. ए चालो चालो तू चालो 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 काय कामाचं नाही. कोणाचा रस्ता अडवलाय मग तुम्ही ते का नाही दिला? अख्या गावात एवढा निधी नाही आलाय, रस्त्याला एवढा निधी आला, निधी मागे लावून द्यायचा का? सगळी येडी येतो अख्ख्या गावाचा रस्ता त्यांनी सांगितलं माझ्या मला वावर काढून घ्यायचं, ते त्यांचा अर्धा वावर काढून घ्यायचं. जागा तुमची तुमच्या जागेत जर कोण छेडछाड करत असेल 100% बसा तुम्ही. तुमच्या जागेत आले, तुम्ही तुमच्या जागेत जा तिकडे. माझा रस्ता बंद केलाय ना. रोड बंद माझा रस्ता बंद केलाय. मी नाही जाऊन देणार. रस्ता कोणी बंद केला? मग तू ऐक. तुम्ही फुट 2 फूट मागा नाही घेतली. बरं तुम्हाला तू ऐका, ऐकून घे. माझं पहिलं ऐक. तू ऐक. नाही, पहिलं माझं ऐक, पहिलं. मगच तुझं माझं ऐक. ऐक. माझं ऐक पहिलं. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं समोरच्यानी? काय? 1-2 फूट फक्त तुम्ही अलीकडचं तोंडाची बीत फक्त माग घ्या, मग रस्त्याचा मार्ग कधी निघून. सांगितलं? तुम्ही खोटं आम्ही का सांगितलं बोलतो? सगळ्यांनी. नाही सांगितलं. आणि तरी सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही. अलीकडचं तोंड मागं हे बघा 1.5 वर्ष झाले आम्ही समजून सांगतो रोड व्हावं म्हणून आम्ही इथपर्यंत आणलाय का? मावशी रोड व्हावं म्हणून आम्ही तर पडतोय ना. आम्ही 1.5 वर्ष आम्ही त्या दिवशी गोडेगावला गेलो. त्या कचऱ्याच जो ज्याने मोजणी केली का त्याला जाऊन भेटलो. की कपत्रक सगळं पेपर काढलं. त्याला विचारलं हे मोजणीचं कसं काय. त्याने कपत्रक दिलं ते बरोबर दिलं. त्याच्यात मोजणी त्याने त्याचं निष्ठून घेतलंय. पण इथं जे पॉईंट दिले का ते 2-4 काय दिलेत ते इथं वाकडे तिकडे दिलेत. तो म्हणला मला समीर पत्रकारांनी सांगितलं का घरापाशी आले ऍडजस्टमेंट करून घ्या म्हणून मी केली. मग आता असं खोटं का केलं? मला म्हणजे सरकारने खोटं काय का केलं? सांगितलंय? कोणी खोटं केलं? खोटं कोणी केलं? खोटं करण्यापेक्षा ऐका, रस्त्या उभा आहे. खोटं बोलू नका. कोण खोटं बोलत नाही. कोणाला काही घ्यायचं नाही याचं. कळलं का? घ्यायचं असं अजिबात मला अजिबात तुम्हाला सांगतो. आता तुम्ही विटीशी धरले. तिला तिने खड्डा घेतला. कोणी तिथं खड्डा आज गाडीत तुम्ही ऐका, तुम्ही गेट मागा. तुमचे 10 फूट रस्ता द्या. लगेच गाडी तू मी गाडी तू कवा कुठे दिलंय? रस्ता बघतो तो सगळं त्यांच्या हातीतून आहे ना. कोण म्हणतं? आम्ही आता आखी म्हणतो का एकटंच म्हणते का कोणी? तुम्ही तहसीलदार आले प्रांत साहेब आले तरी ऐका ना. चालव तू गाडी चालव. करायचं लागा मग काय नाही होतं देणार. बघा. आम्ही काढू. आवाज करण्याचा विषय नाही.
महिन्यात राहिलाय पहिला 40 नाही एकच महिना राहिलाय आपल्याला हात कोणी लावला नाही व्हिडिओ मध्ये ना ते काय केलंय ते काय केलं अहो सगळी तुमची भावबंद सुद्धा यायला तयार सगळी तयार आहे साठी जर तुम्ही जर मळ्यानं काय विषय करता का तुमच्या दोन फूट फक्त करा तुमच्या तरी मी अशीच आडवी बसणार आडवी बसणार त्यांच्या आधी बिल बांधायची तुमच्या आगे भावबंद करा पूजनेवाला धडधडी देतोय तो तुम्ही आता नाही सर आम्ही 1.5 वर्ष झाले काय आता गावात रस्ता नाही झाला असा रस्ता होतोय हा रस्ता होता किती वर्ष झाले आपल्या रोडला निधी होता का कधीतरी आला इथून पुढे पाहिजे तुमच्या आपला निधीला राहिला एकच महिना राहिला आता निधी मागे जायला लागला आम्ही रोड आम्ही रोड का काही हे का तकलीफ आहे का काही आम्ही रोड नाही पोलीस आम्ही तुम्हाला काय म्हणत होतो तुम्ही आणि समोरची तात्या दोघं पण ऍडजस्ट करा का नाही केलं तुम्ही म्हणले असते ना का बाई हे करतो तर याचा रस्ता सुद्धा पूर्ण निघतो मेहनत राहिला ताई निधी जर मागे गेला तर परत आयुष्यात कुणीच निधी सुद्धा पडू शकत नाही कुणी तर पडू शकत नाही आपलं मळ्यातलं तुम्ही लहानाचे मोठे झाले मला एवढा केला रोड कसा होता तुमच्या घरापर्यंत पाय सुद्धा तरी भरण का जातय ना ज्याने मोजणी केली त्याने सांगितलं स्वतः गणेशला काय लागलं सांगा मला एवढी एक म्हणायचे दादा ऐका आजच्या जनतेला ऐका ना मला ते नाही म्हणायचं सगळी का सगळी ना सगळी आखी पत्र घेतलं दाखव गावापर्यंत जाऊ दे गावापर्यंत बसत नाही मग तुमच्या असं म्हणे आम्ही निश्चित बसणार ऐका 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 मला ऐका तुम्ही इथं काटा का तिथं काटा का अडवायचंच का रस्ता अडवायचाच का आमचा रस्ता इकडे कोण मग घेऊ द्या ना का त्याच्या आधी मग मला काय तुला काय नाही केलं छेडछाड आम्ही जाणार आहे सगळे मग एवढं का ते सगळे जाणार आहे मग ध्यानात काय असेल ते 2-3 फुटाचं त्या टायमाला गोट्याला फोन केला गोट्या म्हणला ठीक आहे चला गोट्याने मान्य केलं तुमचं 40-50 ऐका मला याकडे 40-50 फुटाचा काय करू 1.5 फुटाचा प्रश्न आहे बाकी काय जास्त नाही का पाडायचं ते ऍडजस्ट करू शकत नाही का भांडला घ्यायचं कुणी कुणाला काय केलंय का पार यांना ना गावापर्यंत गावापर्यंत बसत कोणी मग तुमच्या आडकाठीचं ना रस्ते आडमुठीपणा म्हणलं काय करायचं आडवीत ना तुम्हाला करायचं पाय नाही भरायचा चाललं एवढ्या माणसाला
तुम्ही आज 2000 माणसांना जर तुम्ही विधी धरले तुम्ही म्हणता ना आमच्या दारा पुढे मला एक काय सांग ऐका कोणी पक्का आहे तुमच्या वावर आहे चल बघू कर चालतो इथून घेऊ तुमच्या आधीत बघायचं तिकडे तुमच्या दोघांचं भांडण तुम्ही मिटवायचे तिकडे आमच्याकडे नाही यायचं तिकडे आम्हाला वर यायचं नाही म्हणून आम्ही रस्ता बंद करतोय आम्हाला वर यायचं नाही म्हणून आम्ही रस्ता बंद करतोय भाऊ आमच्यासाठी शेजारी म्हटल्यावर मिटवलं पाहिजे ते आमच्या जमिनी नाही गेल्या का 1.5 वर्ष झाले जर त्यातून मार्ग नाही निघला काय करणार आहे नाही होतं ना यांच्या मनासारखं होऊ दे हा होऊ दे यांच्या मनासारखं कोणत्या मनासारखं नाही कोणत्या घरचा रस्ता त्यापेक्षा माझा जीव घ्या माझा जीव पाहिजे तुमचं समाधान होईल तिचं समाधान करायचं तिच्या समाधानासाठी तिच्या समाधानासाठी तुमचं एकट्याचं घर आहे की मला सांगा आता इथं किती घर आहे तुम्हाला एकट्याला अडवलंय का तुम्ही एकट्याचं घर आहे का इथं बाकीची घर आहे जाऊ द्या आम्ही आमच्या हद्दीत काय चाललंय तर चालू द्या कशाला तुम्ही विनाकारण त्रास करता तुमच्या घरातला तुम्ही म्हणता आम्ही त्याला बोलावणार नाही आणि मग आम्हाला म्हणता तुम्ही बोलवा असं कसं मग तुम्हाला समाजासाठी काहीच नाही का काही जबाबदारीच नाही का खोटा बोलत नाही नाही उठणार यांना आहे ना तिच्या समाधानासाठी माझं दिवाळ पाडायचं ना तिच्या समाधानासाठी माझा जीव घ्या तिच्या समाधानासाठी समान नाही आमच्या जमिनीतून जायचंच नाही आमच्या गाड्यात तिथं जाऊन मागायचं आम्ही काय करायचं करून जायचं आम्ही वावरात आमच्यावर जाती नाही तुमच्या गाड्या जात आहे आणि मग आम्ही कसं जायचं म्हणजे तुम्ही दोघांनी काय आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला दोघंही सारखे फक्त आम्हाला रस्ता द्या तुम्ही वहिनी तुम्ही 10 फूट द्या ते 10 फूट द्यायला तयार आहे पुढं तुम्ही 10-20 फूट दिला का आता काय होणार या डांबर पुढे गेलं नसतं का मला काय सांगायचे आता तो तुम्हाला मोजण्याला म्हणतो का मला सांगितलं त्यांनी का ते हे करा त्याला घेऊन जनतेने तुम्ही काय लोक का तुम्हाला पण गरज आहे ना तशी गावाला आहे त्याला आहे आम्हाला काय म्हणले तुमची हद्द दाखवा आम्ही दाखवली त्याला आणलं हद्द दाखवली तो निरार शांत गेले जा तेच सांगतोय तिथं घरापाशी आला कॉम्प्रोमाइज करा मग घरापाशी आल्याच कॉम्प्रोमाइज करायचं का म्हणजे काही ज्याने मोजणी केली काहीतरी सांगितलं का जाऊ एवढा दबाव आणून सगळं माझ्या आणत्यात सगळा दबाव आणता दादा हे सगळं हे रॉंग आहे आणि तुम्ही पुढे सिद्ध करा मी अजून याला वाकडं सुद्धा बोलू नाही हे येऊन कोण हाडो म्हणतोय कोण काय म्हणतोय तो
कोण जमून जवळजवळ 30-25 जण घरापुढे रात्री 9ला आम्हाला जेवण नाही दिलं अशी तिथं आले माणसं आणि इथं मध्ये त्याला हे करा याला हे करा आणि मी यांना शब्द नाही वाकडा बोललो कोणला यांना रोडला गेले माहिती ना आता काहींचं एकरवर गेले मग काय करायचं ताई? मग ती तिथूनच जाती ना आमच्या हद्दीतून जाती ना जात नाही का जाती ना मला म्हणता तुम्ही बरं मी म्हणते रस्त्याच्या क्षेत्र सगळ्यांसाठी जाते सहकार्य करावंच लागतंय. तुम्ही सगळी लोक म्हटली का तिच्या समाधानासाठी थोडं तरी दिवाळ पाडा मग तिच्या समाधानासाठी दिवाळ पाडण्यापेक्षा माझा जीव घ्या विषय संपला म्हणजे रस्ता मोकळा होईल मी जाईल मग दिवाळ पाडा घर पाडा दार पाडा काय करायचं ते करा हा मग तिचं समाधान झालंच पाहिजे हाय का नाही समाधानासाठी थोडी तिच्या समाधानासाठीच चाललंय एवढं आज तुम्ही 2 वर्ष माझ्या एकटी होते आम्ही 2 नवरा बायको इथं राहतो तुम्ही ना 100-150 माणूस आता तुम्ही बघितलं 3 लोकांची जागा आहे एक मिनिट माय करा मी सांगतो ज्यावेळेस यांची 4-5 घरे या ठिकाणी आहेत ऐका 5-6 यांची 4-5 घरे इथं आहेत यांची म्हणजे 9-10 घरांची वस्ती होती काही लोक वरती रस्त्याला राहायला गेलेले आहेत तर त्यांच्या घरातले फक्त यांच्या एकट्यांचंच थोडं आडवं आहे आणि ज्याचे जे 5-6 शेतकरी यांचे भाऊबंद त्यांचं कुणाचंही काही म्हणणे नाही का ते म्हणतात जसं रस्ता तो तसं करून घ्या आमची काय हरकत नाही फक्त ह्या एका माणसाची हरकत आहे का मी काही रस्ता होऊन देणार नाही ती लोक आहेत की ते काय ते आहेत नाही ते कुठे गेलं गोविंदादा आणि ते इकडे नाही इकडे त्यांचे बंधुराज यांची सुद्धा काय अडचण नाही तुमची मोजणी झाली नाही ती मोजणी योग्य की अयोग्य आता तिथपर्यंत योग्य आहे वरच्या बांधापर्यंत खाली काय असेल त्याचा आपण अर्थ द्यायचा आहे आपलं काय मोजणी तुमच्या बी गटाची झाली ना आणि काय पाहिजे ठीक आहे मग हे म्हणतात की आमची मोजणीमध्ये सगळा रस्ता येतोय ते बरोबर आहे का आता त्यांचा गट खाली माझी वाटणी वर आहे पण तुम्ही माझ्या याच्यात काही नाही नाही हे त्यांच्या वाटेची द्यायला तयार माझ्या याच्यात मी आज द्यायला तयार आहे आपलं काय म्हणणं नाही त्यांचं म्हणणं आहे का मोजणीची झालेली त्यांचं म्हणणं ज्यांचं मी काय तुम्ही तुमच्या बी गटाची झाली ना मोजणी माझ्या गटाच्या मी द्यायला तयार आहे ना माझं काय म्हणणं आहे बाबा तुमचं काय नाव मग सांगितलं काय नाव काय मगाशी मी आलो तुम्ही प्रतिक्रिया देत नव्हती बोला आता नाही पण आमचं बी द्यायला तयार आहे तुम्हाला मगाशी बोललो ना मी आमचं नाही हा दिवाळी तर आलं एवढी मोजणी आली खुनही दाखवली तुम्हाला मी बघा मग काय करायचं पुढे काय बोलायचं आता आम्ही आम्हाला जास्त बोलायचंही नाही तसं काही 2 वर्ष आम्हाला तुम्हाला काय बोलायचंय एवढा त्रास आम्हाला असा त्रास कोणला दिला नसल सगळ्यांनी मिळून 100-150-200 माणूस आमच्या घरावर येत आहे म्हणजे आम्ही काय माणसं आहेत का भूत आहेत जनावर सगळ्यांनी कसं मिळून सगळ्यांनी एकी करून आमच्या दबाव आणायचा काय सरपंच काय म्हणणं आहे तुमचं आता बोला माहित असं म्हणणे बा त्यांची 4-5 जण भाऊ तुम्ही त्यांची पण आता बाईट घेतली त्यांचं म्हणणं रस्ता होऊ द्या रस्ता होऊ द्या माझं पण गावच्या वतीने एक म्हणे रस्ता होऊ द्या माझ्या हिशोबाने जवळजवळ हे वळती झालं बागडी झालं हा रस्ते 2-3 गावांना शुभकारक आहे आणि विशेष म्हणजे शिंगवे गावात सगळ्यात भरीव निधी ह्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळालेला आहे मग एवढीच हात जोडून सगळ्या जनतेला विनंती आहे आणि जवळजवळ 2 महिने झाले 2 वर्ष आले सर जा प्रांत जा तहसील जा पोलीस स्टेशनला आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा कंटाळलेलो आहे आणि आज तहसीलदार साहेब इथे येऊन गेलोय यांना पण यांनी काय यांचं म्हणणे मानलेलं नाही तर आमचं एवढंच एक म्हणणं आहे का यांनी यांचं 10 फूट जागा यांनी द्यावा समोरच्यांनी 10 फूट जागा द्यावा रस्ता सुरळीत करून द्यावा एवढीच विनंती आहे माझ्या गावची काय 10 फूट जागा मागणी करता येते सगळे म्हणजे दिली की ते म्हणतात दिली नाही ना कुठे जागा दिली मला काय म्हणायचं मी जागा दिली ते मान्य करते नाही कारण त्यांना फक्त माझं दिवाळ पाडायचं बस याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात काही नाही म्हणून ते म्हणतात आता माझ्या कंपनीपासून 12 फूट जागा आहे किती 12 फूट
मगाशी 12 फूट आणि हे म्हणतात का साहेबांसमोर यांची बाजू मांडली नाही. साहेबांना विचारा जाऊन, करा फोन तहसीलदार. यांचं कोणत्याच भावाचं काही म्हणणे नाही, फक्त यांचं थोडं म्हणणे आहे एवढाच विषय. यांनी जर त्यांची 10 फूट जरी जागा दिली मोजून तर रस्त्याचं लगेच काम मार्गी लागून जात. घ्या मोजून. ते तर तयार आहेत. चार ते काय म्हणते त्यांनी जी मोजणी केली आता यांनी सांगितलं ज्यांनी मोजणी केली. लक्षात आलं. अहो ऐका ना, त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही जी मोजणी केली होती ना ती मोजणी या लोकांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही ते मोजणीचे नकाशामध्ये हद्दी जाणीवपूर्वक वर सारल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे, यांनी जी कोणती XYZ ऐका ना बाबा प्लीज, यांनी जी खाजगी मोजणी बोलवली होती किंवा ही लोक काय म्हणतात का तुमचं जे गेट आहे कुंपण, ते कुंपण तसं या हद्दीमध्ये येतंय. आणि आता जो रस्ता आहे तो त्या माग त्या महिला बसल्यात का त्यांच्या संपूर्ण जागेमधून आहे, असं विषय आहे तो असं म्हणतात. हा, तुमचं काय याच्यावर उत्तर आहे? मग सरकारी मोजणी योग्य आहे का प्रायव्हेट मोजणी योग्य? सरकारी. मग मी सरकारी मोजणी केली. माझी हद्द 12 फूट माझ्या कंपाऊंड पासून आली. जर यांना ते खरं वाटत नसेल तर यांनी स्वतः त्या साहेबाकडे जावं आणि त्याला घेऊन यावं आणि त्याचं त्यांनी निरसन करावं. माझं काही अडचण नाही. त्यांनी मोजणी मागितली. बाबा प्लीज एक मिनिट, त्यांनी ऐका ना, त्यांनी समजा मोजणी, बाबा प्लीज ऐका ना, त्यांनी मोजणी बोलवली सरकारी आणि ते समजा कंपाऊंड तुमचं जात असेल याच्यामध्ये, तर तुम्ही कंपाऊंड काढायला तयार आहेत का? येऊ दे तर आल्यावर आधी येऊ दे. नाही हे बघा मार्ग काढायचा आहे ना, तुम्ही मान्य कराल का? ती मोजणी मान्य कराल का? माझी मान्य करत नाही मग मी का त्यांची मान्य करायची? ऐका, येतून ऐका मी कसं प्रायव्हेट मोजणी मग मी सांगतो ऐका ना, तुमच्या मोजणी मान्य नाही करणार. मावशी एक काम करा, तुम्ही आणि ते हे आहेत का गौरीहर, तुम्ही दोघं संयुक्त मोजणी करा, म्हणजे मान्य नामन. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, आताच नाही, सुरुवातीपासून सांगत होतो, पण कोणी ऐकलं नाही. माझा आहे, मी नाही मोजणी करणार, माझा आहे. मग आता त्याला आम्ही काय करू? आमची हद्द आम्हाला 2 वेळा दाखवायला लावली, आम्ही दाखवली. तेव्हा पण आम्ही सांगितलं होतं तुमची लगेच मोजणी करून घ्या, का नाही केली? कारण आम्हाला त्रास यायचा होता ना. आता तुम्ही आता इथं खाली म्हणजे आल्या होत्या, तुम्हाला कोणी ढकललं होतं का काय केलं होतं? काय तुमची तक्रार? मला कोणी ढकललं नाही. मी कोणचा आरोप करत नाही. मी खड्ड्यात उतरले, मला इथं खड्ड्यात बसायचं होतं, बस. तुम्ही स्वतःहून केले ना? हा, मी स्वतःहून केले. माझा रस्ता यांनी अडवलाय म्हणून मी तिथं जाऊन बसले. मी कोणावर खोटे आरोप करत नाही, कारण मला यांच्यासारखी घाण सवय नाही. तुमच्यावर कोणा विरुद्ध तक्रार नाही, माझे महाराज वगैरे आपण कोणालाही दोष देत नाही. मला फक्त एवढं, माझ्या नवऱ्याला बीपीचा त्रास आहे, त्याला चालायला होत नाही, तो गाडीने जातो. या लोकांनी जर रस्ता अडवला तर त्यांनी कुठं जायचं? दवाखानी करायचं असं कुठं जायचं? वर्ष झालं यातून मार्गच नाही ना, तर मग करणार काय? किती वेळा गेले, पदरचे खर्च करून गेले, 10-20 रुपये खर्च झाले. मार्ग दिलाय ना, 12 फूट दिलाय. अहो आपण रस्ता असा वय वाटू, कच्चा रस्ता ना, आता 10 फूट घ्या, हाय असा रस्ता 10 फूट इकडे घ्या, 10 फूट आज घ्या, बघा कुठे जाते. हाय असं आम्ही रोड सगळे आम्ही एक दिवस पूर्ण आखून दिलं होतं. पुढं एक दिवस पूर्ण आतमध्ये नाही, हाय असा. आता इकडे सगळे जण आता पण काय त्यांचं काय म्हणणे बाबा, ऐका ना, आपण हाय ऍडजस्ट केले. जसा याजिटीज रस्ता होता ना पहिला, आपण इकडून 10 फूट इकडून 10 फूट, आता हाय आपण असं ऍडजस्ट केले, शेवट गावापर्यंत ऍडजस्ट केले. आम्हीच मोजले प्रत्येक ठिकाणी, सगळी ग्रामस्थ होती मोजायला. त्यांचं असं म्हणणं आहे की आता हे जो रस्ता झालेला आहे, ऐका ना, त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ता जो झालेला आहे हा मोजणी जशी वायवाट पहिल्यापासून रस्ता आहे ना वायवाटात, तशाच पद्धतीने रस्ता केलाय. कुणीच असं मोजणी करा माझ्याकडे इकडे सरते वगैरे असं काही केलेलं नाही. जसं आहे पूर्वीपासून तसा रस्ता केलाय, मग तसंच तुमच्याकडे करायला काय हरकत आहे? ती म्हणतात ना, आम्ही कोणाला मोजणी करायला लावली नाही, हाय तसा रस्ता केला, बरोबर. मग मला का मोजणी करायला लावली? मला का मोजणी करायला लावली यांनी? सांग ना. मग जुना रस्ता होता तसंच का नाही घेतला? का मला हद्द दाखवायला सांगितली? बरं, प्रायव्हेट हद्द दाखवायला प्रायव्हेट मोजणी आणली तर ती त्यांना मान्य नाही.
मग सरकारी मोजणी आणली हा, आणि ती आता यांना मान्य नाही, मग आम्ही करायचं काय नेमकं? काय उत्तर काय कोण देणार करायचं होतं? सांगा. आता या जुनी जशी वाईवाट आहे, आता तुम्ही चला आपण टेप टाकू तिथं, म्हणजे सगळ्याच रस्त्याला आहे, तिथंच नाही जसं आहे ना रस्ता. आता इकडं पण खाली जो रस्ता केला ना, बरेचसे शेतकरी काय म्हणतात पहिल्यांदा आमच्याकडून जास्त गेलाय, हे खालचे शेतकरी म्हणतात आमच्याकडून, पण आपण काय सांगितलं रस्त्याची गरज सगळ्यांना आहे, सगळ्याला कॉम्प्रोमाइज करा. हाय अशा स्थितीत आपण इकडून 10 फूट आणि इकडून 10 फूट हाय ठिकाणी मध्य काढून इकडून 10 फूट इकडून 10 फूट अशा पद्धतीने आपण रस्ता केलेला. शेवट आपलं हेच म्हणणं होतं, आपण काय कोणाला म्हणलं नाही का तुम्ही मोजण्या करा. प्रत्येकाने जर मोजण्या केल्या तर 10 वर्ष सुद्धा रस्त्याचं काम होणार अरे नाही. मग आम्ही केले ना, आता आम्हाला का करायचं? आम्हाला का सांगितलं करायचं? नव्हतं. बरं ठीक आहे, ऐका ना, मग आता ती आता काय बारा करायचं? ना. आता काय करायचं? आता हे बघ, आता जसं आहे तसं रस्ता करायला काय हरकत करा नाही. ना मग, मान्य आहे. हाय असं करा ना. मग आम्ही कुठे नाही म्हणलो होतो? ऐका मी म्हणतो जबरदस्ती खोट्यात आता बांधते. जसा आहे तसा रस्ता समजा केला हा. आणि उद्या मोजणीमध्ये तुमचं कंपाऊंड सुद्धा त्या गौरी हारच्या जागेमध्ये आलं हा. तर मग कंपाऊंड काय बाळा, अख्खं घर येऊ दे त्याच्या हद्दीत, पाडीन अख्खं घर येऊ दे. ते काय तयार आहे ना, काय विषय? अख्खं घर येऊ दे तिच्या हद्दीत माझं. चल येऊ दे, चल. कशाला बोलती बस ना. हा मग बरोबर आहे, त्यांना कंपाऊंड नाही, अख्खं घर पाहिजे ना, अख्खं घर येऊ दे, चालन. चल. हा विषय सामंजस्य सुटला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो. असं काही वैयक्तिक कोणावर आघात नाही. आपण असा विषय नाही ना. आपण सगळ्यांची गरज आहे. रस्त्याची गरज कोणाला नाही सांगायचं? रस्त्याची गरज आता जर आम्हाला इथे यायचं खूप वेळ चालेल. उधारलेलं येतं. सगळ्यांना ना. आमची मोजणी सामंजस्य सुटला पाहिजे ना. तिची मोजणी ना माझ्या कंपाऊंड पशीच नाही, माझ्या घरात येऊ दे, देते मी. चल. सगळ्या ठिकाणी बांधून राहिली. आम्ही अख्खं ज्यावेळेस घर पाडून देते. बरं भाऊ, आम्ही ज्यावेळेस दाखवा रस्ता मोजणी मोजतो ना, प्रत्येक शेतकरी यायचा म्हणायचा माझ्या हातीतून गेला. आई, एवढी तरी उधार प्रत्येक ठिकाणी म्हणायची. आपण चल. कॉम्प्रोमाइज करीत प्रत्येक ठिकाणी शेवट रस्ता कंपाऊंडच वीस फूट. नाही. ठीक आहे, आता काय करा, माझं असं रिक्वेस्ट आहे, जसा आहे तसा रस्ता करून घ्या आणि त्यांची सरकारी मोजणी करा आणि त्यानंतर जे निष्पन्न होईल तसं करा ना. करा सरकारी मोजणी लगेच करा. कशाला हे करता ना? फार मला अहो, तिची सरकारी आहे. मोजणी आहे. सरकारी मोजणी आहे ना. अर्ध्या वेळेला करावं येऊ दे. तोपर्यंत तेवढा पीस राहू द्या, तेवढा पुरतं तो पीस करू नका. येऊ दे ना, घरावर येऊ दे माझ्या मुली. चल येऊ दे, आणा पुढे. आम्ही पहिले सांगितलेले काय आता ती काय सामंजस्य नाही मारायला आलं. ऐका ना, काय करा तुम्ही ना, ओ सरपंच कुठे गेले? सरपंच काय करा, ऐका ना, आता रस्ता चाललाय ना, होऊ द्या. ऐका, आता जिथं वाद आहे ना तिथं रस्ता करू नका बोलले तर ऐका ना प्लीज. आणि मोजणीनुसार नंतर ज्याचं होईल तसं तिथून परत रस्ता करता येईल. तसं म्हणतात ते बरोबर आहे, पण जो पूर्वेच्या बाजून जो शेतकरी आहे गौरी हरगोरडे, ते काय म्हणतात मोजणी झाल्याशिवाय मी सुद्धा काय रस्त्याला जागा देणार नाही. पण त्यांचं एक म्हणणं आहे, जवळजवळ माझ्या हिशोबाने एक 1000 ते 1200 फूट त्यांची लांबी वावरांची, जवळजवळ 16-17 गुंठ त्या एकट्या शेतकऱ्याचं शेत जाते. ते सुद्धा त्यांनी काय सांगितले, मोजणीप्रमाणे घ्या, माझे 10 फूट माझे क्षेत्र गेलं तरी समाजासाठी चालेल, त्यांची काही ना हरकत नाही. आता राहिला विषय फक्त यांचाच 50-60 फुटाचा प्रश्न आहे सर, तेवढा जर एकदा सॉल्व्ह झाला तर रस्ता पूर्ण होऊन जाईल, अडचण कोणत्याही प्रकारची येणार नाही. आमचा सॉल्व्ह आहे प्रश्न तो आमचा. त्यांचं काय म्हणणं आहे समजून घ्या, त्यांच्या मोजणीप्रमाणे तुमच्या लेखी ती मोजणी चुकीची. ऐका दादा प्लीज, बळ आरोप करायचा ना एकट्याची. बाबा ऐका ना, आता मी ऐका ना, विषय असं कशाला वाद घालता? सरकारी मान्य 2 मिनिटं आता या एवढ्या मोठ्या आमच्या 3 संघात झाली, आमचीच खोटी झाली का? त्या खऱ्या झाल्या, आमचीच खोटी मोठी झाली का? आमचीच खोटी झाली सगळ्यांच्या ठेवतील आणि तुम्हाला सांगते तुला. इथून गाडी मागं जाऊ. बोलूच नको. तू जा, बोलूच नको. सरकारी हे जर असं चाललं रस्ता होईल का? होईल का रस्ता? रस्ता होईल का? तुम्ही आता हे म्हणत होते ना दूध होईल का रस्ता? बरं मला काय म्हणायचे, ऐका मला एवढं करायचं नाही, या दोघांना जायचं का नाही, कोणाला का अख्ख्या जनतेला जायचं. आम्ही म्हणलं का आम्हाला जायचं, कोणाला जायचं नाही, सगळ्यांना बरं तू सांग, 2 वर्ष ऐक ना, 2 वर्ष आले रस्ता चालले. मी पाठीमागच्या वेळेस आलो त्यावेळेस यांना सांगितलं, तेवढे आता काय म्हणले, ए दूर येणार आहे आणि याच्या नावाची मी चिठ्ठी लिहून ठेवतो, मरतो. हे बोलणं झालं का? काय म्हणलं गाठ व्हायला पाहिजे. आमच्या तीच आणली तुम्ही. आम्हाला ऐका, आता सुद्धा आहे ना,
मी तुम्ही अख्खा खड्डा घ्या नाही सकाळपर्यंत जीव दिला तर बापाची अवलाद नाही मग कोणी त्या तुम्हाला द्यायचं ना आम्ही आमचा काय विषय आणि त्याच्यावर मग काय करून ठेवायचं ना ते बरोबर करू तुम्ही धमकावणे देता का आम्हाला धमकावणे देता तसं समज धमकावणे देता का तसं समज चालेल तसं समज कारण आहे ना 2 वर्ष तुमच्या धमकावण्या मी ऐकल्या धमकावणे कुणी दिल्या कोणी 2 वर्ष मी धमकावण्या ऐकल्या त्याच्यामुळे आता मी बरं जाऊ दे, वाद नका घालू वैयक्तिक. काय तुझी वाद घाल काय तुमचं आहे ते रीतसर करा, ठीक आहे. आता इथून जर रस्ता काढला ना बघ मग काय वाद नका घालू, एक वैयक्तिक वाद. तुम्ही याचा आम्हाला ओपन पत्रकार साहेब बघा दम देतात ते ओपन चॅलेंज दम देतात हे करतात ओपन चालेल जा ठीक आहे. फक्त त्याची गव्हर्नमेंट मोजणी माझ्या घरावर आली ना तुम्ही काढली तर जाईल, नाव सांगा येऊ दे तर माझ्या घरावर येऊ दे याच्यावरची मोजणी मिळते तहसीलदार मागे हा ना याच्यावरची मोजणी आणा आणि येऊ दे माझ्या घरावर मला बाबा काय तक्रार करू नका आणि मला दडपीला तुम्हीच बघा नाही वातावरण काय किती जण आहेत एवढे किती जण आहेत प्रश्न म्हणून सगळी एवढी रेटून म्हणजे दडपण आणायचा दोघांवर तुम्ही एवढे अहो तुम्ही बोलताय म्हणून आम्हाला घ्यावं लागणार ना. उद्या काय भांडणं झालं होतं लोक आम्हाला जबाबदार धरतील. तुम्ही होते मग तुम्ही गाणं शूटिंग काढलं काही कुणी कोणावर आरोप करेल वैयक्तिक असं काय करतात. आमचं इथं असून आम्ही बोलायचं नाही का कोणाचं नाव घेतलं कुठं नंबर आला होता सांगा मला पत्रकारांना सांगा निधी आणून जर आपला रस्ता होत नाही तर करणार काय. नवीन रस्त्याचं काम केलेला खड्डा घेऊ शकतो बरोबर काय घ्यायचं ते घेऊ दे ते घ्या ते घ्या तुमचं काहीच घ्यायचं नाही घेतलं त्यांचं पण तिकडे आलाय ना सगळा रस्ता माझ्या हातीत आहे. मला काय करायचं ते मी करणार हा टाका बाई चल जाऊ दे काय करायचं करू दे कशा नाही आणणार इथून वाहू दे यांचं समाधान होऊ दे आमच्या आधीत काय तुमचं समाधान पाहिजे यांना समाधान पाहिजे ना ना आमच्या आधीत तुमचं काम काय जोपर्यंत तुम्ही तिची मोजणी आणत नाही ना तोपर्यंत खड्डे घ्या कोणची मोजणी आम्हाला काय करायचं आमच्या मोजणीची पत्रक पहिल्यांदा यांना एक दिलं. तुमचं म्हणणं आहे की क पत्रक बरोबर आहे हद्दी चुकीच्या दाखवल्याच. मी काय सांगितलंय क पत्रक देताना त्या साहेबांनी यांना एक दिले आणि आता आम्ही काढले ते एक दिले आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे दिशा दाखवल्या होत्या ना त्या साप चुकीच्या दाखवलेल्या होत्या. हे त्या दिवशी आमचे गणेश गोरडे ते गेले होते तिथं त्यांनी ते कबूल सुद्धा केलेलं आहे बघा. ते गणेश गोरडे तिथं आहेत त्यांना पण विचारायला लागले तर मग जर क पत्रक चुकीचं देत असेल तर प्रशासनाची सुद्धा त्यांच्यावरती पकड किती त्यांच्या अधिकाऱ्यांवरती हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं पाहिजे. त्या मताचा आपण ना रस्ता मला एकट्या सरपंचाला जायचं अशा दिवशी ना हे अख्ख्या जनतेचा रस्ता आहे सार्वजनिक रस्ता आहे. मला एवढंच परत म्हणणे का रस्ता सुखासुखी होऊ द्या आणि निधी सुद्धा एवढा भरपूर आहे साहेब. अख्या शिंगो गावात कधी एवढा निधी पडला नाही तेवढा ह्या रस्त्याला निधी पडलेला आहे. तुमच्या माहिती करता ना बोलतो ना भविष्यातला रस्ता होऊन जातोय पण ह्या माणसांमुळे हा रस्ता काही 2 वर्षाला स्टॉप झालेला आहे. त्यांना तर काय त्यांना तर तेवढंच लागत आहे. यांचं कधी वाटोळं होईल तेव्हा तुम्हाला ती साथ देते आज हा सात कोणी कोणाला देत नाही. तसा दबाव आणला नाही का त्याला वरच्याला वरचा पाहिजे ना मला काय सांगते वरचा पाहिजे ना हा पाहतोय हा वरचा पाहिजे ना कोणा काय करायचे कोणाला नाही असे. रस्ता अडवणं म्हणजे लय सुखासुखी वाटत आनंद वाटतो काय तुम्हाला हा तुम्हाला आनंद वाटतोय ना. आनंद नाही वहिनी मी तुम्हाला एका वर्षाची परत तेच बरं, सांगतो मी सांगते ऐका ना, बरं, मी काय सांगितलंय एक मिनिट ऐका मोजणी चुकीची आहे ना सरळ सरळ कपत पत्रक बघा हे कपत्रक बघा हे करा चुकीची आहे ना
मग हे सिद्ध करून दाखवा. ज्यांनी मोजणी केली त्यांनीच सांगितलं. ठीक आहे, चला चुकीची मोजणी आहे ना ती सिद्ध करून दाखवा. सिद्ध करून दाखवा. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मला काय म्हणायचंय, आपण त्यांना ते सांगितलं पण होतं आणि आपण परत त्यांना ते हे ठीक आहे. ऐका ना पत्रकार साहेब, त्यांचं कपत्रक बघा, आपल्याला जे कपत्रक दिले ते एक बघा. तुम्हाला सांगतो, त्यांनी दिशा कशा दाखवल्यात किंवा तो जो नकाशा आहे तो नकाशा पण दाखवा. नकाशात खटकी तरी आहे का ते आता ती ऐका ना, मी एक शब्द बोलतो. त्यांचं काय म्हणणं आहे, सिद्ध करून दाखवा. त्याच्या समोर शेतकरी ऐका ना, ऐका ना. हो जाऊ दे, काय नका होत आहे, कशाला वैयक्तिक नाही बोलायचं. मी बोललो ना चुकीचं आहे यांना. मी अरे त्वरे करायचं, मी अजून दादाच म्हणतोय. अरे करायचे आमच्या वडिलांचे संस्कार चांगले आहेत आमच्यावरती. आता आमची मोजणी आता यांनी तुम्ही पाहिलंय सिद्ध कसं करून आहे, दाखवा. काय सरकारी परिस्थिती मोजणी आहे. आमची आहे ना आम्ही ती नाही सिद्ध म्हणत करून नाही. दाखवा. त्यांनी जागा पाहिली, हा. सगळं पाहून आले ते. चला कशाला बोलायचं एवढं, मग वाढून काय राहते. चल आम्हाला बसू दे इथं. काय वासाठी काय जाऊ दे, किती खटा घेऊ दे. माझ्या रस्त्यासाठी बसणार आहे. हा? इकडं माझं रस्त्यासाठी 2 अर्ज दीड गोडेगावला रस्ता गेलाय तिथून जातात ना गोडेगावला तंगड्या. रस्ता चालू व्हायला सगळं तिथून ते आमच्या जातात ना काय माझ्या हद्दीतून. ते वर दिलं. पत्रकार साहेब, गणेश मंडळ लोकांकडून आम्ही 100-200 रुपये वर्गणी गोळा करून एक फंड चालला होता. आता ती 20-30 शिल्लक होती, ती सुद्धा भरनाथ विकास मंडळाने ती मोजणी त्या पैशातून केलेली. तुमच्या माहिती करता दाखवलं तुम्ही सगळे का, कागदपत्र. तर बा जाऊ दे, समाजाचं काम आहे. पैसे पण आपल्या समाजाचे आहेत आणि आपल्या समाजाचं काम होतंय. या दृष्टीतून आपण सुद्धा त्या मोजणीचे पैसे मंडळाने भरले, यांनी सुद्धा नाही केले आणि हे मागून जाऊन त्यांना त्या अधिकाऱ्याला कॉम्प्रोमाइज केले यांनी. का आता काय पुढची भूमिका? बाकीचे कार्तिक राहतात सगळे जेसीबीच्या मागे सगळे हा बघा, आता हे जिथं एवढा जो राडा झालाय त्याला काही पण मात्र नाहीये. दुसरी गोष्ट, सगळे हद्द काढलेली आहे. माझं फक्त म्हणणं आहे का तुम्ही सर्वे बांधाप्रमाणे रस्ता घ्या. आता आहे त्या पद्धतीने सर्वे बांधाप्रमाणे. तुम्ही पण तुमच्या गटाची सरकारी मोजणी करून घ्या. आमच्या गटाची सरकारी मोजणी करू नाही तर नाही करू, मला फक्त सर्वे बांधाप्रमाणे रस्ता पाहिजे. बाकीचं मला काय माहिती नाही. बरोबर आहे. सर्वे बांध पाहिजे. सर्वे बांधाप्रमाणे तुम्ही रस्ता करून घ्या. आम्ही कुठेही आडवीत नाही, उलट आम्ही मॅनेज करीत होतो पहिल्या दिवसापासून. आपण शेवट जो रस्ता केला ना, कोणी शेतकरी, बरेचसे शेतकरी अडचणी निर्माण केल्या सुरुवातीला. आपण काय म्हणलं, जसा वाई वाटीनुसार आपण जसं आहे तसं केलं. कुणाचा गट पुढे मागं होते, ऍडजस्ट केलं. माझ्याकडे 13 गुंठ जात आहे तरी आम्ही मॅनेज करतोय. 13 गुंठ एका बाजूने आम्ही एकटे 13 गुंठ म्हणजे सगळा रस्ता तुमच्या हातीतून जातोय, पर्यायच नाही. पर्याय नाही, तो तुम्ही देताय, तो देतोय. पण हे 2-3 गुंठ देऊ शकत नाही. फक्त फूट 20 फूट म्हणजे 1च गुंठा होईल फार फार. हा, ते काय असेल ते मला नाही माहिती. पण आता कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीला आम्ही त्याला काय म्हणतो, तुम्ही कंपाऊंड मागे कॉन्ट्रॅक्टर आम्ही पैसे द्यायला लावतो. दुसरी गोष्ट ऐका, मोजणी म्हणजे भरपाई करून देणार होता. कॉन्ट्रॅक्टर म्हणलं होतं कंपाऊंडची भरपाई. मला बोलू द्या. ऐका सर, ऐका. दुसरी गोष्ट, हे म्हणतात ना आम्ही मोजणी केली. आम्ही तिथे घोडेगावला गेलो होतो, तर ते कोण चौरे काय त्यांचं नाव, ते काय कचरे साहेब काय म्हटले माहितीये का, मला पत्रकारांनी फोन केला आणि मला सांगितलं का बंगल्यापाशी आल्यावर मॅनेज करा म्हणून. असं आम्हाला कचरे म्हणला. ते तोंडी बोलतात ना. आता कोणती कशाचं फोनवर पण बोलले, म्हटले त्यांना सांगितलं, ते म्हटलं फोनवर. त्यांनी फाळणी बारा जोडला नाही, घटना कशा जोडला नाही, मग मोडणी कशी काय झाली? वाटत काढून दिले या रस्त्यात. हा, इकडं बांधून दाखवलं ना सगळी इथं. बोला, म्हणा आम्ही माझ्या हातीत खड्डा घेतो. मी माझ्या हातीतच खड्डा घेतो ना. यांना जी मोजणी केली ना, त्यांना बांध पुढे दाखवलं, तिकडे दाखवलं. मग रस्ता कोणच्या हातीत आहे? सगळा माझ्या हातीत. माझ्या हातीत मी खड्डा घेतोय. आता तुमचं म्हणणं आहे का आता दोघांच्या हातीन रस्ता करा? हा, आता तुमचं म्हणणं आहे दोघांच्या हातीन रस्ता करा. माझ्या इथं झालाय तो झाला काय, पण इथून वर का होऊ नये. बरं, ठीक.
जमिनीच्या गावाला जमिनीच्या खाली आहे जाऊया तेवढी खाली वावरापर्यंत जाऊ दे ना वावरापर्यंत पाईपलाईन खाली घाला तुमच्या ठीक आहे.